दुसरा चेंडू लॉंग ऑनला मारलेला आहे. सुनीलाची क्षेत्ररक्षण चांगलं असं 2 रन धावा काढलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 3. पुढचा चेंडू पुन्हा हाडू यांच्या हातात. हाडूने कॅच घेतलेला आहे. खूप चांगलं असं कॅच. झेलबाद. पहिला विकेट पडलेला आहे जेलिस यांनी. चार चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. 1 विकेट गेलेला आहे. 3च चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू जेलिस यांचा. पुन्हा कट केलेली आहे. 1 धाव काढलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 4. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत जेलिस. चांगला असं कट केलेला आहे. वाईड अंपायरचा इशारा. धावसंख्येत वाढ. हॅलो.
हरेश्वर यांनी चांगला सुंदर फटका मारलेला आहे आणि चौका गेलेला आहे. स्कोर झाला आहे तो 15. 1 ओव्हर 3 बॉल 15 रन झालेले आहेत. संजू म्हात्रे 15 रन झालेले आहेत. आणि परत असा उत्तुंग फटका, पण मला तर वाटते कॅच घेतलेला प्रणय घरते यांनी, पण तो षटकार हरेश्वर यांची आतिषबाजी फलंदाजी चालू आहे. संजू म्हात्रे यांच्यावरती घातक अशी फलंदाजी करतायत ते. परत एकदा 4च चेंडू झाले आहेत. 5वा चेंडू घेऊन संजू म्हात्रे. हरेश्वर यांचा पुन्हा एकदा चांगला फटकार. सर्कल चालू आहे म्हणून कोण प्लेयर नाही तिकडे. चौकार गेलेला आहे. आलो अरे गाडीचा आवाज येतो म्हणून आलो नाही. आणि पुन्हा एकदा चौकार. चोवीस रन आलेले आहेत. सगळ्यात मोठी ओव्हर असेल ही आजच्या दिवसातली असं वाटते मला. आमचे बळी काका मंडप डेकोरेटर्स आणि आमचं सगळ्यांना सांगायला लागेल ते पाटील नेटवर्क्स आजच्या तारखेत पूर्ण वर्ल्ड मध्ये बघत असतील आपली टुर्नामेंट पाटील नेटवर्कच्या मार्फत. वाडीत आपले झाले तर बारकी बारकीच फळ आहेत सगळी. बिस्किट आहे ना तुझं. आता ओव्हर घेऊन आलेले आहेत ते परत जेलिस. जयेश ऑन स्ट्राइक आणि जेलिस राइट आर्म ओव्हर द विकेट. ओ माय गॉड नाइस बॉल. तिकडे असतील ते आमचे दादा वालावरकर दादा. जरा गचा क्षेत्ररक्षण. 2 रन कंप्लीट केलेले आहेत. थ्रो केलेला आहे आणि रनआउट. जयेश रनआउट झालेले आहेत. थोडं गता क्षेत्र झालेलं पण त्याचं रत्नदीप पाखरे यांचं हार्दिक स्वागत आहे. त्यांचे संजू जयेश रनआउटच्या चुकीमुळे आत्महत्या सांगतात त्याला. रनआउट म्हणजे केवल दादा लक्ष असू द्या. जेलिस भाई ऑन द मार्क. संजू ऑन स्ट्राइक. हो ऑफ कट बॉल टाकलेला आहे. काय बॅट्समनला समजलाच नाही तो. सरळ आमच्या लीलाधर भाऊ घरत यांच्या जवळ गेलेला आहे तो बॉल. आणि आमचे कीपर अनिल दंदोके तिसरा चेंडू
बॉल आणि मला तर अंपायरचे हात समांतर म्हणजे वाईड. जेलिस बाय ऑन मार्क. कडक फटका ऑफच्या दिशेने. केवल दादा तिकडे चेस करत आहे आणि मिस फील्ड. 4. ह्या चौक्याने झालेला आहे स्कोर तो 38. चौथा चेंडू घेऊन जेलिस. लेग साइडच्या दिशेने मारलेला, लॉंगॉनच्या दिशेने मारलेला चेंडू तिकडे सुनील मोरे यांचं चांगली क्षेत्ररक्षण. पाचवा चेंडू घेऊन जेलिस परत. एज बॅटची कडाई घेऊन बॉल गेलेल्या सर्कल मध्येच कीपर अनिल दंदुके यांचं चांगलं क्षेत्ररक्षण ऍज अ कीपर. शेवटचा चेंडू. स्कोर झालेला आहे तो 40. 2 विकेट गेलेले आहेत. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 40 धावा झालेल्या आहेत. जेलिस परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेला मला तरी वाटते 1 बाउन्स चौका. आणि अशीच धावसंख्या जलद गतीने वाढत 34. 3 ओव्हर 34. 44. कॉमेडी करायला नको इकडे लवकर. संध्याकाळी ना मला आताच फोन आलाय, मी चालू नेक्स्ट मध्ये लवकर या. मी जेवलो ना अजून. अरे मी आता कामावरून आलाय त्याला, म्हणजे कामावरून जायचं सकाळ सकाळ तुमच्यासाठी. टुर्नामेंट साठी पण यायचं. 4 वर्षी माहिती आहे. हा विकी अरे येतो थांबणार इकडे कॉमेंटरला बसवलं. आला थांब 2 मिनिटात. सुनील मोरे ऑन द मार्क. राईट टर्म राउंड द विकेट. आणि स्ट्राईकला आहेत ते हरेश्वर. तुफानी बल्लेबाजी केलेली आहे त्यांनी आणि परत एकदा ठोकलेला आहे. मला तरी वाटते प्रणय घर तिकडे आहेत आणि पण नाही. सीमापार षटकार. हरेश्वर यांची तुफानी बल्लेबाजी. 10 चेंडू मध्ये 33 धावाच्या नाबाद बल्लेबाजी करत आहेत ते. 3 परत एकदा षटकार. चौथा षटकार मारलेला आहे तो. 33 आणि 6 39. 39 धावाच्या पर्सनल खेळीवर खेळत आहेत ते. 11 चेंडू 39 धावा. खतरनाक बल्लेबाजी आज दणावून काढलेला आहे ग्राउंड ते. आणि आजचा हाय स्कोर पण त्यांचाच असेल. ओहो नाईस बॉल. लेग कट टाकलेला आहे. बॅट्समनला काही समजलेलं नाही आणि सरळ कीपरच्या हातात. अनिल दंदुके यांच्या हातात. परत एकदा एज लागून गेलेल्या थडम्यांच्या दिशेला. लीलाधर पाटील आमचे सिनियर त्यांच्या हातात. पाचवा चेंडू घेऊन परत सुनील एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओहो नाईस चेंडू. लेग कट टाकलेला आहे आणि रिव्हर्स स्वीप मारताना फसलेले आहेत ते बॅट्समन संजू.
शेवटचा चेंडू सुनील मोरे. शेवटचा चेंडू घेऊन सुनील मोरे संजू यांच्यासाठी. मला तर वाटते गॅप मध्ये नो चान्स. 4 रन्स आणि धावसंख्या झालेली आहे ती 61. 4 ओव्हर 61. मला तर वाटतं आता शेवटचं षटक कोण घेऊन येतात ते समजेल आता. अरे माझा गळा दुखायला लागला आता. उतरवून टाकली सगळी. नील तेरी तो. शेवटचं षटक बघूया कोण घेऊन येतोय. मला तरी वाटते विशाल खोत. सिक्स्टी 61 स्कोर झालेला आहे. मला तर ही मॅच आहे ना अजून अख्खी. होईल होईल होईल. तुम्ही बसा मी तुम्हाला फोन करतो. हरेश्वर हे पर्सनल 41,000 खेळत आहेत. मला तरी वाटते ते आजच्या दिवसातली आणि अबाव 40च्या आजच्या पहिल्या दिवसातली 50 पूर्ण करू शकतात. विशाल खोत सेकंड बॉल घेऊन परत. ओ डॉट बॉल. बॅट्समन जयेश यांनी लेफ्ट केला बॉल. संजू तिसरा चेंडू घेऊन परत एकदा विशाल खोत. संजू ऑन स्ट्राइक. लॉंग ऑनच्या दिशेला मला चेंडू आणि प्रणय घरात तिकडे. नो एक्सक्यूज नो चान्स. आउट. आणि विशाल खोत यांनी संजूला बाद केलेला आणि परत स्ट्राईकला आलेले आहेत ते हरेश्वर. हरेश्वर यांना 3 चेंडू मध्ये 9 धावांची गरज आहे स्वतः अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि आता गेले ते प्राण. विशाल खोत चौथा चेंडू घेऊन हरेश्वर साठी. आणि लॉंग ऑनच्या दिशेला मला प्रणय परत सेम चुकी आणि सेम चुकी. प्रणय घरात यांनी घेतलेला आहे झेल आणि 41 वर बाद. अजून फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला आता गेलेला ते प्राण. प्राण आहेत स्ट्राईकला. शेवटचे 2 चेंडू. 62. विशाल खोत यांचं चांगलं षटक हाताळलेलं आहे त्यांनी. अमोल नॉन स्ट्राईकला गेलेले आहेत. 2 चेंडू शिल्लक. विशाल खोत प्राण यांनी लॉंग ऑनच्या दिशेला मला षटक आणि 1 बाउन्स नो एक्सक्यूज. 4 रन. 66 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू प्राण यांचा व्हेरी फर्स्ट बॉलवर विशाल खोतवर आक्रमण केलेलं आहे. स्लॉग वरची लाचीवर आणि लाचचा चेंडू. ओ माय गॉड. मला तर वाटतं षटकार उत्तुंग षटकार मला प्राण यांनी. आणि स्कोर झालेला आहे तो
72-73 जिंकण्यासाठी. Hello, hello, hello. Hello, hello, hello. Hello, hello, hello.
Very first delivery from Pradeep. Dot चेंडू. पहिली डिलिव्हरी डॉट. ओ चांगलाच शॉट होता पण हातात गेलेला फिल्डरच्या. प्रणय घरात त्यांना जीवदान भेटलेलं आहे. ॲज अ बॉलर प्रदीप. बॅट्समन आहेत ते प्रणय घरत, लिजंड ऑफ टेनिस क्रिकेट फ्रॉम पवनसूत क्रिकेट. प्रदीप यांचा चांगला व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी आणि षटकार लॉंग ऑनच्या वरून षटकार मारलेला तो प्रणय घरत यांनी. आणि प्रदीप यांच्यावर घातक हल्ला गेलेला आहे तो पॉवर प्ले मध्ये. तिसरा चेंडू घेऊन प्रदीप प्रणय यांना. ओ स्वेअर डिलिव्हरी. पाचवा चेंडू घेऊन प्रदीप प्रणय यांना. ओ डिफेन्स केलेला आहे तो आणि रिस्की रन घेतलेला आहे. चिकी रन सांगतात त्याला. धावसंख्या झालेली ती 8. पॉवर प्लेची पहिली ओव्हर शेवटचा चेंडू. बघूया जेलिस भाई काय करतात. ओ आडवा पट्ट्याने खेळायचा चेंडू स्वेअर चेंडू. 1 ओव्हर 8 रन. त्याच्यामध्ये पहिला षटकार खेचलेला आहे तो प्रणय घरत यांनी. सेकंड ओव्हर घेऊन बघूया कोण येतात आता. मंगेश. मंगेश यांचा पहिला चेंडू शॉट कव्हर दिशेने मारलेला उत्तुंग फटकार. बघूया तिकडे चेस करत आहेत, प्राण आहेत, सगळे आहेत. अरे नाईस फिल्डिंग. 2 रन पण रोखू शकले नाही. तिसरा चेंडू घेऊन सेकंड चेंडू घेऊन शॉट चौकार. नो चान्स. कडक. क्रिकेटच्या भाषेत बोलला तर कडक शॉट सांगतात ह्याला. तिसरा चेंडू घेऊन मंगेश प्रणय यांच्यासाठी. तिसरा चेंडू प्रणय यांच्यासाठी. मला तरी वाटते जास्तच बाहेर गेलेला चेंडू आहे. वाईड. अंपायरचे हात दोन्ही समांतर म्हणजे वाईड.
एक्स्ट्रा धावा आलेली आहे, अवांतर धाव सांगतात त्याला. तिसरा चेंडू घेऊन परत. ओ नाईस डिलिव्हरी. चौथा चेंडू घेऊन परत प्रदीप आय मंगेश. प्रणय यांच्यासाठी. नाईस डिलिव्हरी. मला स्वेअर डिलिव्हरी सांगतात. मला स्कोरर यांनी सांगितलेलं आहे 20 चेंडू मध्ये 58 धावांची गरज आहे, ती धीरज 11 संघासाठी. मला सांगितलं स्कोरर नाही, कारण हा स्कोर आहे तो वाढत राहणार आहे. प्रणय घरत यांचा उत्तुंग षटकार. आमचे अंपायर किट्टो यांनी दोन्ही हात वरती केलेले आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील. परत एकदा लॉंग ऑनच्या वरून उत्तुंग षटकार. माझे स्कोरर बोलत होते प्रणय घरत हे 2 चेंडू चुकलेत, पण 2 आक्रमक फटके खेळतीलच. आणि स्कोर झालेला आहे तो 27. 2 ओव्हर 27. अजूनही 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावांची गरज. वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आणि आज पहिला दिवस आहे तो अबव 40+. संयोजक संदीप राऊत, रत्नदीप पाखरे, निलेश गावंडे, सचिन गावंडे. मला तर वाटतं आता आमचे परम मित्र प्राण हे स्वतः गोलंदाजीला आलेले आहेत. सचिन गावंडे साहेब संयोजक पण आहेत, आयोजक पण आहेत आणि सर्वस्व आहेत. नाईस डिलिव्हरी बाय प्राण. जेलिस शेख त्यांचा फेवरेट शॉट खेळण्यासाठी गेले पॉइंट साठी, पण त्यांच्या काय बॅटवर आला नाही तो. प्राण दुसरा चेंडू घेऊन जेलिस यांच्यासाठी. एज लागलेला आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. सिंगल धाव आणि धाव झालेली आहे 28 धावा झालेल्या आहेत. त्या 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 16 चेंडू 45 धावा. मला तरी वाटते जेलिस भाई प्रणय घरत यांना आतषबाजी करायला लागेल आता. अरे बाप रे बाप. लॉंग ऑनच्या दिशेला षटकार. प्रणय यांची कंटिन्यू हॅट्रिक झालेली आहे. मागच्या ओव्हर मध्ये 2 षटकार मारलेले आणि आता परत स्ट्राईक लागल्यावर षटकार मारलेले, म्हणजे हॅट्रिक पहिली हॅट्रिक असेल ती मला तरी वाटते ह्या टुर्नामेंटची.
चौथा चेंडू घेऊन प्राण. ऑन स्ट्राईक प्रणय. परत एकदा मारलेल्या लॉंग दिशेला पण फिल्डरच्या हातात. प्रणय घरात बाद. मला तरी वाटते आता नेक्स्ट बॅट्समन राहणार आहेत ते संदीप राऊत. संयोजक आयोजक वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा आयोजित भव्य दिव्य टुर्नामेंट त्यांनीच भरवलेली आहे आणि तेच स्वतः आता बॅटिंगला गेलेले आहेत. संदीप राऊत यांच्यासाठी मोठी लॉटरी आलेली आहे. शहर अध्यक्ष रत्नदीप पाखरे यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येकी 6 ला 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि ते जमा आहे. अकरा बॉल 31 चेंडूची आवश्यकता आहे. ती 11 बॉल 31. प्रणय घरत यांची आतिषबाजी फलंदाजी. 11 बॉल 31 धावांची त्यांनी मस्त खेळलेली आहे त्यांच्या संघासाठी. संदीप राऊत यांच्यासाठी ऑफर आहे. रत्नदीप पाखरे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष 14 बॉल 39 धावांची आवश्यकता आहे ती आता धीरज 11 पालघर साठी. आणि हाडूसाठी ऑफर आहे. प्रत्येक 6 साठी 1000 रुपयाचा ऑफर. पहिला चेंडूवर षटकार मारला जातो संदीप राऊत यांनी आणि मला वाटते रत्नदीप पाखरे यांनी 1000 रुपये इकडे जमा केलेले आहेत ते त्यांच्या खिशात जाणार आहेत डायरेक्ट. ₹1000 पारितोषिक इकडे जमा केलेलं आहे. परत एकदा दुसरा षटकार. संदीप राऊत ऑन फायर. मला वाटते 2000चा गल्ला झालेला होता. 2000चा प्राइज रत्नदीप पाखरे यांच्याकडून जमा झालेला आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 धावा झालेल्या आहेत आणि आता मी लगेच सांगतो तुम्हाला किती बॉल किती पाहिजेत ते. 12 चेंडू 27 धावांची गरज आहे आता ती धीरज 11 संघासाठी. मला वाटते हाडू आणि जेलिस हे दोघं पण आता करू शकतात आणि करणारच असं वाटते मला तरी. हाडू भाऊ साठी अजून ऑफर आलेली आमच्या भाऊसाठी. सुचित भाऊ निलेश भाऊ आणि सचिन वंचित आघाडीचे धडाडीचे कार्यकर्ते ह्यांच्याकडून 500ची ऑफर आहे प्रत्येक षटकारासाठी आणि रत्नदीप पाखरेकडून 1000 रुपये. ते 2000 रुपये जमा झालेले आहेत तुमचे. आणि आता पुढे संजू ऍज अ बॉलर. संजू वैयक्तिक असं पहिलं आणि संघाचं चौथं षटक घेऊन आलेले आहे ते संजू. ऑन स्ट्राईक जेलिस भाई. नॉन स्ट्राईक ते हाडू. हाडू गेल्या 2 षटकार मारलेले आहेत. ओ माय गॉड. प्राण आहे तिकडे आणि मला जेलिस भाई यांनी विकेट गमावलेला आहे. मला तर वाटतं आता ते विशाल खोत. अकरा चेंडू 27 धावांची गरज
लक्ष ठेवायचं आहे. 11 चेंडू 27 धावा. फक्त 4 मोठे शॉट आणि मॅच फिनिश. संदीप राऊत आता स्ट्राईकला आहेत आणि त्याने कंटिन्युअस 2 6 मारलेल्या आधीच्या ओव्हरमध्ये. स्कोर झालेला आहे तो 11 चेंडू 27 धाव्यांची गरज. स्ट्राईकला आहेत ते संदीप राऊत. आणि त्यांना चान्स आहे हॅट्रिक षटकार मारायचा. हॅट्रिक षटकार मारला तरी रत्नदीप पाखरेकडून 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. संजू राईट वरती विकेट. संदीप राऊत ऑन स्ट्राईक. तिसरा पण मारलेला आहे. 1 बाउन्स चौकार मारलेला आहे संदीप राऊत यांनी आणि स्कोर तसाच वाढत आहे. 50 झालेले आहेत. अजूनही 10 चेंडू 23 धावांची गरज. 10 चेंडू 23 धावांची गरज. हाडूसाठी परत ऑफर आहे सुचित गायकवाड कडून. दिवाळी ऑफर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि आता जरी षटकार मारले तर रत्नदीप पाखरेकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते हाडूसाठी. शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा. संदीप राऊत ऑन स्ट्राईक. संजू राईट वरती विकेट. तिसरा चेंडू घेऊन दोन रन कंप्लीट केलेले आहेत. 2 रन कंप्लीट. आता 9 चेंडू 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा. फक्त 9 चेंडू मध्ये 3 षटकार मारले. काम फिट. संदीप राऊत ऑन स्ट्राईक. तीन चेंडू झालेले आहेत. पहिल्या बॉलवर विकेट. दुसऱ्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर डबल. पहिल्या बॉलवर विकेट. इकडे स्कोरर आहेत. इकडे सगळे आहेत. पहिल्या बॉलवरच विकेट गेलेला आहे. पहिल्या चेंडूवर विकेट गेलेला. मॅच थांबवू नका. घाई करा. आम्हाला आज 1-2 टीम काढायच्या आणि आम्हाला अंधार होतो इकडे. 5:30 वाजता अंधार होतो इकडे ग्राउंड वरती. घाई करा. इंजुरी झालेली आहे असं वाटतं मला तरी गोलंदाजाला. अंपायरने चेक करायचा लवकर. कमिटी मेंबर्स चेक करायचा पटकन. घाई करा. अंपायर किट्टू चल घाई करा. थांबू नका. मॅच आधीच घाई झालेली आहे आणि लेट झालेला भरपूर. घाई करायचे. बॅट्समन घाई करायचे. बॉलर रेडी आहे तिकडे. घाई करायचे. थांबायचं नाही. विशाल घाई करा. बॉलर रेडी आहे. अंपायर किट्टू घाई करा. मॅच थांबवू नका. आपल्याला आधीच घाई झालेली आहे.
नाही तर मग नंतर 2-2 ओव्हरचे मॅच खेळायला लागतील. त्यांचा लॉंग ऑनला चांगलाच फटका, पण सिंगल धाव गेलेली आहे तिकडे. विशाल खोत आता स्ट्राईकला गेलेले. सफाळ 11 वर्सेस बोईसर पास्तळ. टॉस साठी यायचं आहे. सफाळ 11 बोईसर पास्तळ. विशाल खोत ऑन स्ट्राईक. विशाल खोत स्ट्राईकला आहेत आणि संजू गोलंदाज राईट ऑन वरती विकेट. नो चेंडू, नो चेंडू, नो चेंडू +1. 2 धावाने स्कोर झालेला आहे तो. 55 धावा झालेल्या आहेत. मला स्कोर सांगायचं आहे किती पाहिजेत अजून. 8 चेंडू 18 धावांची गरज. 8 चेंडू 18 धावांची गरज आणि फ्री हिट आहे. हे करायचं आहे. माझ्या वाटतं बॉलर इंजुर्ड झालेला आहे. बॉलर चेंज झालेला आहे. फ्री हिट. अंपायरचा सिग्नल आला फ्री. टोटल स्कोर झालेला आहे तो जर आता परत संदीप राऊत यांनी षटकार मारला तर रत्नदीप पाखरे बहुजन वंचित आघाडी शहर प्रमुख मालदरी वाटे 16 डिलिव्हरी वाईट चेंडू घोषित केलेले आहेत. अंपायरने दोन्ही हात समांतर केलेले आहेत. मालदरी वाटे 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. आता 8 चेंडू 17 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 4 ओव्हरच्या. मालदरी वाटे हाडू यांनी मारलेला फटका आणि नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलेला आहे आणि तिकडे धावा संदीप राऊत. तरी पण वयाच्या मानाने बघितलं तर ही टुर्नामेंट अबोव 40 आहे आणि तरी बघितलं तर सगळ्या फिल्डर लोकांचा फिटनेस एकदम कडक आहे. वारे हाडू यांनी फटकार मारलेला पण मला तर वाटते फुगवलेला आणि मला संदीप राऊत हे आउट झालेले आहेत. बाद मला तर वाटते 7 चेंडू ओव्हर झालेले आहे. 6 चेंडू 15 धावा. मला तर वाटते बोईसरचा जो सामना पहिली मॅच झाली चिंचणी वर्सेस टॉस साठी यायचं सफाळा बोईसर पास्तळ. निरंजन भाऊ बोईसर पास्तळ टॉस साठी यायचंय. घाई करायची आपल्याला लगेच सामना सुरू करायचा आहे. उन्हावर भाई आता बघूया शेवटची ओव्हर. 6 बॉल 15 धावांची गरज असताना जोखीम भरी गोलंदाजी करायला कोण येतात. मला तर वाटतं परत एकदा प्राण वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतात. प्राण यांनी पहिल्या ओव्हरीत 19 धावा खाल्लेल्या तरी पण जिम्मेदारीने आणि जोखीमभरीने गोलंदाजी करणार आहेत ते. आता शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 15 धावांची गरज आहे फक्त. पास्तळ संघ निरंजन हो कॉपरेट करायचं लवकर. टॉस साठी
प्राण 6 बॉल 15 रन. माझ्याकडे मुनावर यांनी लॉंग ऑन दिशेला मारलेल्या मला वाटतं ओ गचा असं क्षेत्ररक्षण आणि चौकार आलेला आहे. मला वाटतं आता हा सामना एकदम अतिरेटीचा झालेला आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. प्राण यांनी मला वाटतं लेग कट टाकलेला पण मुनावर यांची चांगलाच चेंडू ओळखलेला आहे आणि चौकार मारलेला आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. मुनावर यांची चांगली फलंदाजी. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल त्यांनी फेस केला. चौकार मारलेला. 5 चेंडू 11 धावा. प्राण पण असे नावाजलेले गोलंदाज आहेत. पण 5 चेंडू 11 धावांची गरज. बघूया प्राण राईट आर्म ओव्हर द विकेट. मुनावर ऑन स्ट्राईक. लॉंग ऑन दिशेला मारलेला आणि माझ्याकडे परत मिसफील्ड आणि चौकार. मला तर वाटतं आता 4 चेंडू 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावा. पास्तळ संघ टॉसला यायचंय लगेच. पास्तळ आणि सफा संघ. गणेश कारभारी शेवटची ओव्हर आहे. लवकर यायचंय. आम्हाला थांबायचं नाही मिळत आणि आपल्यालाच लेट होणार आहे. मग ओव्हर कमी होतील. मग सांगू नका. 4 चेंडू 7 धावांची गरज. मुनावर भाई ऑन स्ट्राईक. ओहो नाईस शॉट. आणि माझ्याकडे लेग अंपायरचा इशारा आलेला आहे. चौकार आहे का षटकार चेक करायचंय. षटकार. अरे बापरे. 3 चेंडू 1 धावा. मला तर वाटतं आजच्या दिवसातील सगळ्यात चेसिंग हाय स्कोर म्हणजे पास्तळने केलेला आणि त्याच्यानंतर आता हाय स्कोर आहे तो चेसिंग वाला 7-3 चेसिंग. मला वाटतं आजच्या दिवसातला चेसिंग सामना. गणेश कारभारी सर त्यांनी इकडे यायचंय. आमचे सिनियर प्लेयर आहेत ते त्यांनी इकडे यायचंय टॉस साठी. मुनावर यांनी मला वाटतं हॅट्रिक केलेली आहे चौकारांची. वा भाई मुनावर भाई. 3 चेंडू 1 धावा. षटकार 3 चेंडू 1 धावा. 3 बॉल 1 धावा. 3 चेंडू 1 धावा. आमचे दंडुके काका मला ओरडलेले आहेत. केवळ काका पण ओरडले आहेत मला. 3 बॉल 1 रन. प्राण ऑन राईट आर्म ओव्हर द विकेट. संदीप राऊत आयोजक संयोजक करते सवरते. 3 चेंडू 1 धावाची गरज. अरे एज लागलेला आहे. 2 चेंडू 1 धावा. विकेट गेलेला आहे. 2 चेंडू 1 धावा. 2 बॉल 1. मुनावर भाई ने गलती किया. बड़ा मिस्टेक किया. ढकल के खेलने गए 1 रन चाहिए इसलिए. वैसा ही पहले जैसा फायर रहते तो वह भी बॉल चौका नहीं तो छटका जाता था. दोन चेंडू 1 धावा. हितेश घरत जाम खुश वाटतात. हितेश घरत वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा भव्य दिव्य क्रिकेट टुर्नामेंट आणि त्यांचाच संघ म्हणजे संदीप राऊत पालघर तालुका अध्यक्ष. आणि लक्ष द्यायचं आहे बॅटिंग वाल्यांनी लक्ष द्यायचं आहे. 1 रन पाहिजे आणि कंपल्सरीच आहे. 2 बॉल 1 रन पाहिजेत. पास्तळ संघ कर्णधार जेलिस भाई आलेले आहेत. संदीप राऊत टॉस उचलणार आहेत. म्हणून संजय आहेत आमचे सिनियर प्लेयर. कंपल्सरी चेस आहे. बॅट्समनने लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. 2 चेंडू 1 धावा. दोन्ही संघाने लक्ष द्यायचं आहे. कंपल्सरी चेस आहे. प्राण 2 चेंडू 1 धावा. अटीतटीचा सामना. हो
माझ्याकडे सामना संपलेला आहे आणि मी पण समाज घेतो. मला पण जायचं थोडं फिरायला.